नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण टेस्ट सिरीज क्रमांक 8 पाहत आहोत आणि याच्यातलं इंग्रजी पहिला प्रश्न बघा. पोलंड्स प्रपोज वॉल डॅश द बॅरियर बिल्ड अलॉंग द पार्ट्स ऑफ द US मेक्सिको बॉर्डर. म्हणजे असं म्हटलं की पोलंडची जी प्रपोज केलेली वॉल आहे, म्हणजे जी पोलंडमध्ये जी वॉल बनणार आहे, तर ती US आणि मेक्सिकोच्या बॉर्डरवरच्या वॉलला काय आहे, तर वॉलला हार्नेस आहे, सबस्टॅन्शिएट आहे, रिज्युव्हनेट्स आहे की रिसेंबल्स आहे, तर रिसेंबल्स आहे. म्हणजे त्याच्यासारखी आहे, ती त्याच्यासारखी आहे आणि म्हणून काय आहे ऑप्शन क्रमांक 4 रिसेंबल आहे. आता हार्नेस म्हणजे काय रे, जर तुम्ही जे काय म्हणतो टास्कवाले जर तुम्ही एपिसोड किंवा सिरियल्स बघत असाल, टीव्हीवरती बघितलं असेल, युट्यूबवर बघितलेलं असेल, तर त्यांच्या मागे बघा त्यांना जर अडकवलेला असेल तर त्यांना ते हार्नेस लावलेलं असतं अडकवण्यासाठी मागच्या साईडला. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जर अडकवायचं असेल कुठे एखाद्या दोरीवरती वगैरे, तर त्यांना ते असं हार्नेस लावून अडकवलं जातं. सो हार्नेसचा अर्थ काय, तर टॅक करणं किंवा टॅकल करणं किंवा इक्विपमेंट किंवा ट्रॅपिंग्स, म्हणजे अडकवण्यासाठीचं इक्विपमेंट असं आपण हार्नेसला म्हणू शकतो. सबस्टॅन्शिएट, आता सबस्टॅन्शिएट म्हणजे काय, तर जस्टिफाय करणे, कन्फर्म करणे, डिबंक करणे, अफर्म करणे, प्रूफ करणे किंवा रॅटिफाय करणे. म्हणजे ते काय आहे सबस्टॅन्शिएटचा अर्थ, तर जस्टिफाय करणे. त्या गोष्टीचा सबस्टॅन्शिएटचा अर्थ काय, जस्टिफाय करणे किंवा कन्फर्म करणे. म्हणजे एखादी गोष्ट असेल तर ती पूर्णपणे जस्टिफाय करायची, म्हणजे त्याला मराठीत आपण काय म्हणतो की कबूल करणे वगैरे, असं कबूल करणे किंवा कन्फर्म करणे, होकार दर्शवणे सर्व बाजूंनी. रिज्युव्हनेट्सला काय काय शब्द आहेत, एक म्हणजे रिसेंबल्स म्हणजे सेम असेल, लुक लाईक असेल, त्याच्यासारखं दिसणं असेल, ह्याचे आपल्याला अर्थ माहिती आहेत. हार्नेसचे अर्थ आपल्याला समजले, कुठलाही शब्द आला तर त्याच्यातून आपल्याला अर्थ शोधता येईल. सबस्टॅन्शिएटचे अर्थ तुम्हाला माहिती असले पाहिजेत जर समानार्थी शब्द आले तर, कारण सबस्टॅन्शिएटचा अर्थ हे सगळे समानार्थी शब्द होतात हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून प्रूफ करणे, एखादी गोष्ट प्रूफ करणे म्हणजे साबित करणे, रॅटिफाय करणे म्हणजे तिच्यावरती शिक्कामोर्तब करणे म्हणजे रॅटिफाय झालंय, जस्टिफाय म्हणजे तेच आहे. डिबंक करणे, हे डिबंक लक्षात ठेवा, डिबंक म्हणजे जस्टिफाय करणे आहे. कन्फर्म करणे, अफर्म करणे म्हणजेच काय, तर सबस्टॅन्शिएट करणे होय. आता रिज्युव्हनेट्स म्हणजे काय, तर रिबर्थ असेल, रिवायवल असेल, रिसर्सिएशन असेल किंवा रिवायवल असेल. तर रिज्युव्हनेट्स म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचं एक पुनर्जीवित करणे. रिज्युव्हनेट्स म्हणजे पुनर्जीवित करणे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्या अर्थाचे शब्द आले तर आपल्याला ते माहिती पडेल. याच्यातला महत्वाचा शब्द कोणता होता, तर हा सबस्टॅन्शिएट जो आहे हा याच्यातला महत्वाचा शब्द होता, तो एक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्सेस विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग. सो इनकरेक्ट स्पेलिंग कोणाची आहे इथे, तर या फेल्युअरची स्पेलिंग इनकरेक्ट आहे बघा. क्लायमेट बरोबर आहे, सायमल्टेनियस शब्द पाठच करायचा, त्याची स्पेलिंग लिहूनच बघायची आहे, नो एरर मध्ये काही नाही. सच ॲज वीड बरोबर आहे, मेज बरोबर आहे, पॅडी बरोबर आहे, इवन बरोबर आहे. काय चुकलेलं आहे, तर फेल्युअर कसं लिहितो आपण, फेल्युअर. मी नेहमी सांगते की चुकीची स्पेलिंग ओळखण्यासाठी स्पेलिंग लिहून बघायची, मगच आपल्याला चुकीची स्पेलिंग लगेच ओळखता येते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम, टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. ठीक आहे, म्हणजे घोड्याच्या पुढे घोडागाडी ठेवणे. ठीक आहे, घोडागाडी असते कुठे, मागे असते. म्हणजे काय की ऑर्डर चुकवणे, एखादी गोष्ट ऑर्डर मध्ये न करणे, ऑर्डर चुकवणे म्हणजेच काय, टू डू थिंग्स इन द रॉंग ऑर्डर, टू डू थिंग्स इन द रॉंग ऑर्डर. आता पहिला आहे टू अलाव रॉंग थिंग्स. टू अलाव रॉंग थिंग्स म्हणजे काय रे, तर बार्क अप द रॉंग ट्री. बार्क अप द रॉंग ट्री म्हणजे चुकीच्या गोष्टीवरच जाऊन काहीतरी आपला राग काढणे म्हणजेच काय, टू अलाव रॉंग थिंग्स. पुढचा आहे टू प्रिपेअर फॉर एक्झाम. सो बार्क अप द रॉंग ट्री आपल्याला शब्दावरतून त्याचा अर्थ काढता येऊ शकतो, कारण त्या शब्दामध्ये तसा अर्थ त्याचा आपल्याला समजतो वाचल्यावरती. टू प्रिपेअर फॉर दॅन एक्झाम, सो त्याचा अर्थ आहे एज द टेस्ट किंवा बोन अप ऑन. बोन अप ऑन म्हणजे खूप जास्त मेहनतीने अभ्यास करणे, प्रयत्न करणे, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळवणे किंवा एज द टेस्ट म्हणजे ऍक्च्युली काय असतं की एखादी परीक्षा उत्तीर्ण होणं. ठीक आहे, एखादी परीक्षा उत्तीर्ण होणं. आणि टू प्रिपेअर फॉर अन एक्झाम काय आहे, बोन अप ऑन म्हणजे खूप मेहनत करणे त्या गोष्टीसाठी, परीक्षेसाठी. त्याच्यानंतर हे आपल्याला समजलं टू डू थिंग्स इन द रॉंग ऑर्डर. त्याच्यानंतर पुढचं बघा, टू डिसरिगार्ड समवन. टू डिसरिगार्ड समवन म्हणजे काय असतं,
तर टू डिसरिगार्ड समवन म्हणजे गिव्ह समवन अ कोल्ड शोल्डर, म्हणजे आपल्याला द्यायचा नाहीये खांदा पण असाच दिला उगीच. सो टू गिव्ह समवन अ कोल्ड शोल्डर. आणखीन त्याचा अर्थ काय असतो, ब्रश समवन म्हणजे नुसतंच ब्रश मारून टाकून दिला किंवा ब्रश मारून किंवा नुसता वरून वरून ब्रश फिरवला, म्हणजे काय की आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. टू डिसरिगार्ड समवन. आता टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. ठीक आहे, हा काय आहे की काही ऑर्डरमध्ये नसणे. आणि जर एखादी गोष्ट ऑर्डरमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ऍपल पाय ऑर्डर. त्याच्या अपोजिट म्हण कुठली येईल तर ऍपल पाय ऑर्डर. ऍपल पाय ऑर्डर लक्षात ठेवा. पुढचं बघा, एक 2-3 म्हणी आहेत. कन्फ्युज्ड. कन्फ्यूज साठी आपण म्हणू शकतो ऍट युअर विट्स एंड. ऍट युअर विट्स एंड. ऍट युअर विट्स एंड म्हणजे असं हे करणं, म्हणजे कन्फ्यूज आहे मी. ऍट युअर विट्स एंड. एंडला आलोय मी, आता मी कन्फ्यूज आहे असं लक्षात ठेवा. आणि कॅच 22. कॅच 22 म्हणजे काय की जे पॉसिबल नाहीये, जे पॉसिबल आपल्याला करता येऊ शकत नाही. नथिंग पॉसिबल टू अचीव. नथिंग पॉसिबल टू अचीव म्हणजे एखादी गोष्ट पॉसिबल नाहीये अचीव करणं, त्याला काय म्हणायचं, कॅच 22. कन्फ्यूज म्हणजे काय होतं, ऍट युअर विट्स एंड. टू डिसरिगार्ड समवन म्हणजे काय, गिव्ह समवन अ कोल्ड शोल्डर किंवा ब्रश समवन. टू प्रिपेअर फॉर एन एक्झाम एज द टेस्ट असेल किंवा बॉर्न अप ऑन. बॉर्न अप ऑन, बोन म्हणजे आपली हाडं, सो बोन अप ऑन असं आहे ते. टू अलॉ रॉंग थिंग्स म्हणजे बार्क अप द रॉंग ट्री. दुसऱ्याच याच्याजवळ जाऊन भुंकणे म्हणजे दुसऱ्याच झाडाजवळ जाऊन भुंकत राहणे असं. ऍपल पाय ऑर्डर तर काय आहे, डू इन द करेक्ट ऑर्डर. ही कशाची तर टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स याची ती अपोजिट म्हण आहे. पुढचं बघा, पॅराजंबल आहे. रिअरेंज द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. बिगिनिंग द 1870s. बिगिनिंग द 1870s द कॅम्पलन्स ऑटोमॅटन नोन ॲज द काय असेल रे, नोन ॲज द टर्क ऑफ द मेकॅनिकल टर्क was taken on a number of noteworthy किंवा was taken on tours around the Europe and it played games against a number of noteworthy human opponents असं आहे बघा. बिगिनिंग द 1780s 1780च्या दशकाच्या सुरुवातीला the turk of the mechanical turk the Kempelen automaton known as the turk or mechanical turk was taken on tours around the Europe and it played games against कुणाच्या against opponents. so against opponents आहे म्हणजे R च्या नंतर Q येणार असं लक्षात ठेवा. so R च्या नंतर Q इथंच आहे, R च्या नंतर Q असं पण आपण जाऊ शकतो. ठीक आहे. आणि सुरुवातीला शब्द, आता हे करायचं कसं तर हे छोटी छोटी वाक्य आली तर आपल्याला पटकन कळतात. मात्र जर कठीण वाक्य आली, खूप मोठी वाक्य आली तर काय करायचं, वाक्यांचा अर्थ समजून घ्यायचा. वाक्यांचा अर्थ समजूनच मग त्यांना काय करायचं आहे, सरळ सरळ करायचं आहे. याच्यात तुम्हाला कोणतीही ट्रिक लावता येत नाही. जेवढा जास्त तुम्ही वाक्य वाचण्याचा सराव कराल, जितके सगळे पॅराजंबल तुम्ही वाचाल, कमीत कमी 15 ते 20 तुम्ही पॅराजंबल एकाच वेळेस वाचून काढले ना, एकाच वेळेस वाचायचे सगळ्यातले सगळे पॅराजंबल एकाच वेळेस वाचायचे, एकाच बसलेल्या वेळेत. सो त्याची तुम्हाला आयडिया येईल की याच्यानंतर हे येईल, याच्यानंतर हे येईल, याच्यानंतर हे येईल. ठीक आहे. आणि सगळ्यात जसं आपण म्हणतो S+V+O, याला कुठलीही ट्रिक नाही की याचा ह्याला असं करा, त्याला त्याच्यानंतर ठेवा, असं काहीही नाही. हे एक लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. चूज द वर्ड म्हणजे आहे तसं की पहिल्यांदा सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर वर्ब येईल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येईल. पण खूप मोठे सेंटेन्स आले की सुरुवातीला, बऱ्याच वाक्यांच्या सुरुवातीला आपल्याला सगळे सब्जेक्ट दिलेले असतात, तर त्यामुळे तिथं आपण कन्फ्यूज होतो. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढचं बघा, चूज द वर्ड दॅट इज मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन वर्ड. सो स्लीप वॉकिंग, जो झोपेमध्ये चालतो त्याला आपण काय म्हणतो, सोमनाम्बुलिझम. काय म्हणतो, सोमनाम्बुलिझम. फिलिस्टीन म्हणजे काय, वन हू डज नॉट अंडरस्टँड ब्युटी ऑफ आर्ट, लिटरेचर अँड म्युझिक. ज्याला कशातच आर्टमध्ये, म्युझिकमध्ये, कलेमध्ये, सौंदर्यामध्ये कशातच त्याला इंटरेस्ट नाही आणि त्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नाही, तो कोण आहे, तो आहे फिलिस्टीन.
फिलिस्तीनचा माणूस आहे, त्याला भारताच्या आर्ट बद्दल, लिटरेचर बद्दल, म्युझिक बद्दल काहीच माहिती नाही असं लक्षात ठेवा. तो फिलिपिन्सवरून आलेला आहे असं लक्षात ठेवा, म्हणजे ते बरोबर तुमच्या लक्षात राहील. सोमनाम्बुलिझम म्हणजे काय? सोम्या आहे जो की रात्रीचा चालतो असं लक्षात ठेवा काहीतरी. ओमनीपोटंट म्हणजे काय? सर्व शक्तिशाली ज्याला म्हणतो आपण. आणि सोनोरस म्हणजे काय? सोनोरस म्हणजे साऊंड करणारं, ज्याच्यामध्ये नादमयता आहे. सोनरस ही आपली धातूंची प्रॉपर्टी आहे. सो सोनरस म्हणजे काय? की जो आवाज करतो, त्याच्यामधून ध्वनी निघतो असं सोनोरस. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. शी सेड शी कॅन नॉट टीच सायन्स. सो शी सेड दॅट काय होणार? शी सेड दॅट. शी कॅन नॉटचा फक्त काय होईल? कुड नॉट होईल, आणि टीच आहे तसाच राहणार आहे, कुड नॉट टीच सायन्स. आता हा टीचचा तुम्ही का नाही बदलला? टेन्स का नाही बदलला? कारण इथं कूड आहे आणि कूडच्या पुढे जेवढी मॉडल ऑक्झिलरी आहे, सो मॉडल ऑक्झिलरीच्या पुढे जे वर्बचे फॉर्म असतात ते V1 असतात, हे लक्षात ठेवा. वर्बचे फॉर्म V1 येतात, हे एक लक्षात ठेवायचं आहे. सो शी सेड दॅट शी कुड नॉट टीच सायन्स. आता माईटचा काही संबंध नाही, इथं काही मे दिलेला नाही की त्याचा माईट होईल, ठीक आहे, त्यामुळे ते येणार नाही. कॅननॉटचा कॅननॉट तर असाच राहणार नाही, तो कुड नॉटच होणार आहे. आणि आय तर होणारच नाही, इथं शी आहे, सो शीच राहणार आहे ते, ठीक आहे. त्यांनी देतानाच आपल्याला तो सब्जेक्ट प्रोनाऊन करूनच दिलाय, सो तसाच ठेवायचा आहे. देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस. अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेसला सबस्टिट्यूट किंवा समान अर्थाचा शब्द कोणता आहे? तर काय आहे त्याला? युफोरिया. काय आहे त्याला शब्द? युफोरिया. युफोरिया म्हणजे काय? एक्स्ट्रीम हॅपीनेस. युफोरिया म्हणजे एक्स्ट्रीम हॅपीनेस. आपण मागच्या शब्दांमध्ये हा शब्द घेतलेला आहे. इरुडाईट. इरुडाईट. तर इरुडाईट म्हणजे काय? तर इरुडाईट म्हणजे वेल लर्न म्हणजे खूप शिकलेला असणे, वेल एज्युकेटेड. लर्न्ड स्कॉलरली म्हणजे खूप शिकलेला आहे. इरुडाईट कशावरून घेतलाय? एज्युकेशन. बेस वर्ड त्याचा रूट वर्ड एज्युकेशन आहे, एज्युकेशन वरून तो इरुडाईट झालाय. हे लक्षात ठेवा, म्हणजे तो शब्द बरोबर तुमच्या लक्षात राहील. युफोरिया म्हणजे काय? एक्स्ट्रीमली हॅपीनेस किंवा एक्स्ट्रीम हॅपीनेस. कॉन्ट्राईट. कॉन्ट्राईट म्हणजे काय? तर रिग्रेटफुल असणं किंवा सॉरी वाटणं किंवा पेनिटंट वाटणं किंवा रिमोर्सफुल. रिमोर्सफुल असेल, रिग्रेटफुल असेल, सॉरी असेल, पेनिटंट असेल, त्याला म्हणायचं कॉन्ट्राईट. त्याला काय म्हणायचं आहे? कॉन्ट्राईट म्हणायचं आहे. पुढचं आहे डिस्क्रेपन्सी. डिस्क्रेपन्सी. सो डिस्क्रेपन्सी इनकन्सिस्टन्सी. डिस्क्रेपन्सी इनकन्सिस्टन्सी म्हणजे त्याच्यामध्ये काहीच इनकन्सिस्टन्सी नाहीये, कन्सिस्टन्सीच नाहीये, सातत्यच नाहीये एखाद्या गोष्टीमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? इनकन्सिस्टंट. सो त्याचाच अर्थ आहे डिस्क्रेपन्सी. डिस्क्रेपन्सी. क्रेप 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 करत चालतो, काही त्याच्यामध्ये सातत्य नाहीये. सो काय आहे तो? इनकन्सिस्टंट आहे. व्हेरियन्स आहे, डिस्पॅरिटी आहे म्हणजे भरपूर विविधता आहे असं. डिफरन्स असणे, भरपूर डिफरन्स असणे, त्याला म्हणायचं डिस्क्रेपन्सी. आता डिफरन्स त्याचा रूट वर्ड असू शकतो. हॅव यू कम डॅश बाय कार ऑर ऑन फूट. सो लक्षात ठेवा, बाय या प्रेपोजिशनचा वापर आपण कुठे कुठे करतो हे पाठ करायचं. बाय प्लस एखादी प्लेस असेल, बाय एखादं ट्रान्सपोर्ट असेल, बाय एखादं कम्युनिकेशन असेल, बाय एखादी मेथड असेल. सो प्लेस असेल, ट्रान्सपोर्ट असेल, कम्युनिकेशन असेल, मेथड असेल, तर यांच्या आधी आपण बायचा वापर करतो. आणि ऑनचा वापर कुठे करतो आपण? तर ऑन एखादी पोझिशन असेल म्हणजे ऑन टेबल, ऑन कबर्ड, ऑन बुक, ऑन चेअर. सो जी पोझिशन असेल त्या वस्तूची, तर त्या पोझिशनच्या आधी आपण ऑनचा वापर करतो. आणि पॉझेसिव्ह पोझिशन असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ऑनचा वापर करतो. त्या ठिकाणी सुद्धा आपण ऑनचा वापर करतो. ऑन नाही, सॉरी हे ऑन नाही आहे, काहीतरी चुकीचं लिहिलंय ते. टू आहे ते, टू. तर टूचा वापर कुठे करतो आपण? एखादं पॉझेसिव्ह दाखवायचं असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो? तर पॉझेसिव्ह प्रेपोजिशन म्हणून आपण ऑनचा नाही वापर करत, तर आपण त्या ठिकाणी टूचा वापर करतो. कशाचा वापर करतो आपण? टूचा. टू यू, ठीक आहे, असं. दिस रिगार्ड टू यू असं जे करतो ना आपण. सो जो टूचा वापर करतो, तो टूचा वापर आपण बऱ्याच वेळी पॉझेसिव्ह प्रेपोजिशन म्हणून सुद्धा करतो.
पॉझेसिव्ह प्रेपोजिशन. टूचा वापर आहे, ते टू होतं. आणि ऑनचा कुठे होता? ऑनचा पोझिशन दाखवण्यासाठी. आणखीन बायचा कुठे होता? कम्युनिकेशन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, आणखीन काय होतं तर प्लेस असेल, एखादी मेथड असेल तर त्याच्या आधी आपण बायचा वापर करतो. पुढचं बघा बँटर. बँटर म्हणजे काय? अरे किती बँटर करतो. बँटर म्हणजे काय? बँटरला फंटर लक्षात ठेवा. फंटर फंटर म्हणजे कोण असतो? आपला एक मित्र असतो जो आला की नुसतेच चुटकुले आपल्याला ऐकवायचं काम करतो, तो फंटर म्हणजेच तो बँटर आहे असं लक्षात ठेवा. जो की नुसतेच चुटकुले आपल्याला ऐकवतो, जोक करणं, रिपार्टी करणं किंवा रिबिंग करणं, रिबिंग, ठीक आहे. सो त्याला बँटर असं म्हणायचं आहे. याचा सिनोनिम काय आहे तर गॉसिप करणं, नुसतीच गॉसिप करणं. आता याच्या अपोजिट शब्द काय आहेत तर स्तुती करणं, फ्लॅटर करणं. नंतर लॉयल्टी. लॉयल्टी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फेथफुलनेस आहे, कमिटमेंट आहे, विश्वास असणे, हे सगळं लॉयल्टी आहे. बँटर म्हणजे कोण? रिबिंग. आणखीन फंटर म्हणजे काय तर चुटकुले, जोकिंग, आणखीन रिपार्टी किंवा स्मॉल टॉक. माय मॅथ्स टीचर सेड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. सो माय मॅथ्स टीचर सेड दॅट, नुसता दॅट येईल आणि बाकी आहे तसंच वाक्य येणार आहे. का? युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर ते वाक्यामधला आपण टेन्स कधीही बदलत नसतो, त्याच्यातला टेन्स आपण कधीही बदलत नसतो. पुढचं बघा. शी विस्पर्ड सो सॉफ्टली दॅट नोबडी कुड हिअर हर. विस्पर्ड म्हणजे काय? कुजबुजणे. ती इतक्या हळूवार कुजबुजली की कोणालाही आवाज ऐकायला आलेला नाही. आता आपल्याला परत PQRS ABCD आहे. सो ABCD बनवायचं आहे. कसं बनवणार बघा. दीज ABC आणि D. आता इथे काही सांगितलेलं नाही तर बघा. दीज नोमॅड्स लिव्ह इन टेंट्स दॅट कॅन बी पुट अप ऑर टेकन डाऊन व्हेरी इझिली. हे जे नोमॅड्स आहेत हे नोमॅड्स झोपड्यांमध्ये राहतात, जे की पटकन लावता पण येतात आणि पटकन काढून पण घेतल्या जातात. काय? त्या झोपड्या. दे ईट राईप स्वीट फिग्स अँड डेट्स अँड प्रिझर्व देम ॲज फूड ऑल इयर राऊंड. म्हणजे ते कंदमुळे खात असतील, फळे खात असतील आणि ते वर्षभर ते साठवून सुद्धा ठेवतात. द अरब्स हू लिव्ह इन द डेझर्ट्स आर नोमॅड्स. सो जे अरब लोक डेझर्टमध्ये राहतात त्यांना नोमॅड्स म्हणतात. म्हटल्यावरती हा आपला पहिल्यांदा आला पाहिजे. सो द अरब हू लिव्ह इन द डेझर्ट्स आर नोमॅड्स. ठीक आहे. नंतर धीज नोमॅड्स लिव्ह इन टेंट्स can be put up or taken down very easily. They move from one oasis to another in search of water, shade, fig and palm tree. They eat ripe sweet figs and dates and preserve them as food all year round. All year round म्हणजे वर्षभरासाठीचे ते सगळं जे काही फळं बिळं आहेत ते काय करतात? साठवून ठेवतात. काय उत्तर आहे बघा त्याचं? CADB आलंय का बघा. CA नंतर D आणि नंतर B. ठीक आहे. आता एक सांगायचं राहिलं. हां, ओएसिस. ओएसिसचा अर्थ काय असतो रे तर डेझर्ट आहे म्हणजे वाळवंट आहे. त्या वाळवंटामध्ये एखादं छोटंसं असा एका खड्ड्यासारखं असेल तर त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि ते पाणी त्या ठिकाणी साठून राहतं तर त्याला ओएसिस असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्या आजूबाजूलाच ते काय करतात? त्यांच्या झोपड्या लावतात. डेन्स म्हणजे काय तर फारच घन. म्हणजे काय? फारच घन म्हणजे दाट, घनदाट. डेन्स म्हणजे काय? घनदाट. आता त्याचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय. अँटोनिम म्हणजे काय आहे? स्पार्सली म्हणजे फारच विरळ. स्पार्सली म्हणजे काय? फारच विरळ. आता स्टिफ म्हणजे काय? बॉडी एकदम स्टिफ झाली म्हणजे हलत नाहीये, एकदम हार्ड झालेली आहे. एकदम हार्ड होणे किंवा रिजिड होणे. ऑपेक म्हणजे काय की ट्रान्सपॅरंट नसणं. आपला हात ऑपेक आहे का नाही म्हणजे हात ऑपेक आहे का? आहे. ट्रान्सपॅरंट आहे का? नाही. सो ट्रान्सपॅरंट आणि ऑपेक म्हणजे काय? इकडून इकडचं आपल्याला दिसत नाही त्याला ऑपेक म्हणायचं. आणि ट्रान्सपॅरंट म्हणजे काय? इकडून या बाजूचं दिसणं. काम म्हणजे तर शांत आहे. स्वॉर्ड ऑफ डेमॉकल्स. सो स्वॉर्ड ऑफ डेमॉकल म्हणजे काय आहे तर अँड इम्पेंडिंग डिझास्टर्स म्हणजे आपल्या डोक्यावर तांगती तलवार ज्याला म्हणतो की नाही आपण, की ती एक डेमॉकलची एक स्टोरी आहे, तलवारीची स्टोरी, की जो खोटं बोलेल त्याच्या डोक्यावर तर ती पडणार असते. सो समथिंग बॅड कुड हॅपन म्हणजे काही टांगती तलवार आहे डोक्यावर. जर काही होऊ शकतं. तुम्ही खोटं बोलला तर तुमच्या डोक्यावरती तलवार पडणार आहे, अशी त्या स्टोरीमध्ये आहे. पण ह्याचा अर्थ काय
तर समथिंग बॅड कुड बी हॅपन, काही होऊ शकतं, तुमच्या डोक्यावरती फार मोठी तलवार आहे. ही किल्ड हिज ओन ब्रदर. सो किल्ड ओन ब्रदर काय असतं? फॅट्रिसाइड असतं. हे शब्द आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. माय मदर बिल्ड हिज बिझनेस इन 1856. काय करायचंय? ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. सो माय मदर बिल्ड धिज बिझनेस. सो धिज बिझनेस बिल्ड चा बिल्ट झालाय. पहिला काय आहे? V1 काय आहे? बिल्ड आहे, हा V1 आहे. आणि बिल्ट काय आहे? V2 आहे. म्हणजे पास्ट टेन्स आहे. मग आधी काय घेणार? वॉज घेणार. सो माय बिझनेस, धिस बिझनेस वॉज बिल्ड इन 1856. कोणी केलाय? माय मदरने. सो बाय माय मदर. सो बाय माय मदर. हॅज बीन बिल्डचा काही संबंध नाही इथे, कारण हॅज नाहीये. सो हॅज बीन येईल. त्याच्यानंतर वॉज बिल्ड इन 1856 बाय माय मदर. धिस बिझनेस वॉज बिल्ड इन 1856 बाय माय मदर. सेम ऑप्शन रिपीट झालाय. सेम ऑप्शन रिपीट झाला. याला हॅश करा. धिस बिझनेस वॉज बिंग. बिंग कधी येतो रे? जेव्हा आपल्याला ING असतो तेव्हा आपल्याला बिंग येतो. इथं बिल्डिंग आहे का? नाही, त्यामुळे बिंग वाला येणार नाही. द अदर डे ऑन इलेक्ट्रिशियन हॅड कम टू अवर हाऊस टू फिक्स समथिंग. वी टोल्ड हिम इन डिटेल. आम्ही त्याला त्या इलेक्ट्रिशियनला एकदम डिटेलमध्ये सांगितलं, इन डिटेल व्हॉट नीडेड टू बी डन. बट आफ्टर ही लेफ्ट I could found that the man had done almost nothing. It later turned out that he could not hear our directions clearly because he had an earphone on. म्हणजे आमच्याकडे एक इलेक्ट्रिशियन आलेला होता, जो आमच्या घरातले प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी आलेला होता. आम्ही त्याला भरपूर सगळं काही डिटेलमध्ये सांगितलं, पण तो कानात इयरफोन घालून आला होता, त्यामुळे त्याला काहीच ऐकायला गेलं नाही आणि तो भलतंच काहीतरी दुसरं करून गेला. ठीक आहे, म्हणून काय? इन आणि टर्न्ड. विथ डिटेल असतं का? ऑन डिटेल असतं का? ॲट डिटेल असतं का? नाही, तर इन डिटेलच असतं. माहिती कशी असते? माहिती इन डिटेल असते. त्यामुळे पहिल्याच ठिकाणी इन भरला की तुम्हाला ऑप्शन 4 लगेच कळेल. द पीपल टेकिंग पार्ट इन द रेडिओ ऑर टेलिव्हिजन. अ पर्सन हू इंट्रोड्यूस. कोण असतो तो? होस्ट असतो का? होस्ट. एखाद्या कार्यक्रमाचा होस्ट असतो तो, की जो लोकांना इंट्रोड्यूस करत असतो. सो अ कंपेअर, अ कंपेअर, अ कंपेअर, कंपेरी, कंपेरी म्हणूया त्याला, कंपेरी. त्याला काय काय म्हटलं जातं? त्याला MC पण म्हटलं जातं. आता MC बघा कशी वाटते ती. एक गोळी असते लिम्सीची, विटॅमिन सीची, तसं वाटतंय ते. सो MC, EMCEE असं आहे ते. आणि होस्ट सुद्धा त्याला म्हणतो आपण. ऍक्टर माहिती आहे आपल्याला, परफॉर्मर माहिती आहे, आर्टिस्ट माहिती आहे. शीला सेड टू हर डॉटर स्टडी वेल टू गेट गुड मार्क्स. सो शीला सेड टू हर डॉटर. आता स्टडी वेल, स्टडी वेल म्हणजे काय आहे रे? हा कोणतं सेंटेन्स आहे? आज्ञार्थी आहे. म्हणजे काय? इम्पेरेटिव्ह आहे. ठीक आहे, इम्पेरेटिव्ह आहे. सो इम्पेरेटिव्ह मध्ये आपण काय करतो की त्यांना ज्या भावनेने ती गोष्ट बोलायची आहे तिला, तर त्या ठिकाणी आपला जो काय म्हणतो रिपोर्टिंग वर्ब जो आहे, हा रिपोर्टिंग वर्ब आपण त्याच्यानुसार घेतो. सो शीला इज ॲडवायझिंग हर डॉटर टू स्टडी वेल इन ऑर्डर टू गेटिंग गुड मार्क्स. असं काही नाहीये इथे. शीला इज ॲडवायसिंग हर डॉटर. शीला सेड टू हर डॉटर. तर सेड टूचं राहणार नाही. शीला ॲडवायसेस हर डॉटर टू वेल स्टडी इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स. शीला ॲडवाइज हर डॉटर टू स्टडी वेल इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स. सो शीला फक्त इथं काय झालं रे? ॲडवाइज्ड. फक्त ॲडवाइज्ड झालं. शीला ॲडवाइज्ड. ॲडवायसिंग होणार नाही, आणखीन ॲडवायसेस होणार नाही, ॲडवाइज्ड होणार. कारण काय होत असतं? ती क्रिया आधी घडून गेलेली असते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो? टेल घेत नाही, टोल्ड घेतो. का आपण टोल्ड घेतो? कारण क्रिया ऑलरेडी होऊन गेलेली आहे. तिला जे बोलायचं आहे ते ऑलरेडी ती बोलून झाली आहे. डायरेक्टचा इनडायरेक्ट स्पीच बनवतोय आपण, नरेशन उलट करतोय आपण, झालेलं आहे ते नरेशन ऑलरेडी. सो त्यामुळे इथं काय होणार? ॲडवाइज्डच होणार, SEDच होणार. ठीक आहे. सो हा ॲडवायसिंग गेला, हा सेड टू गेला आणि हा ॲडवायसेस गेला. इथंच आपल्या प्रश्नामध्ये एलिमिनेट करून आपल्याला उत्तर काढता येतं. शीला ॲडवाइज हर डॉटर टू स्टडी वेल इन ऑर्डर टू गेट गुड मार्क्स. ठीक आहे. मिनिंगफुल कोहरंट सेंटेन्स तेच आहे, पॅराजंबल आहे. सो डाईस आफ्टर डाईस म्हणजे डाईस खेळत होते कोणतरी. सो डाईस आफ्टर डाईस
डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट विथ द रिझल्ट. डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट विथ द रिझल्ट. काय रिझल्ट? दॅट रिझल्ट. सो दॅट रिझल्ट बरोबर आहे का? TSUV बरोबर आहे. सो डाईस आफ्टर डाईस वॉज कास्ट विथ द रिझल्ट दॅट युधिष्ठिरा लॉस्ट हिज एंटायर. युधिष्ठिरा लॉस्ट हिज एंटायर. काय हरले असतील ते? तर एंटायर किंगडम अँड हिज वाईफ द्रौपदी ॲज वेल. ठीक आहे. आता STUV करून बघा. दॅट युधिष्ठिरा लॉस्ट हिज एंटायर वॉज कास्ट विथ द रिझल्ट द्रौपदी ॲज वेल किंगडम अँड हिज वाईफ. नाही बनत आहे, मिनिंगफुल सेंटेन्स बनत नाही. TSUV टी काय आहे? वॉज कास्ट विथ द रिझल्ट म्हणजे डाईस आफ्टर डाईस दॅट वॉज कास्ट विथ द रिझल्ट दॅट युधिष्ठिरा लॉस्ट हिज एंटायर द्रौपदी ॲज वेल किंगडम अँड हिज वाईफ. तर नाही, वाईफच्या पुढेच द्रौपदी यायला पाहिजे म्हणून व्हीच्या पुढे यूच यायला पाहिजे. तर व्हीच्या पुढे यू कुठे कुठे आहे बघा. इथं नाही, इथं उलटा आहे, इथं पण उलटा आहे, इथं व्हीच्या इथे यू आहे. पण हे आधीच नाही ही दोन वाक्य येणार. पहिल्यांदा तर सब्जेक्ट येणार, नंतर वर्ब येणार. वर्ब इथं आहे वॉज कास्ट. वॉज कास्ट मतं पडली म्हणजे ते काय केले ते जिंकत म्हणजे ते डाईस पडत गेले आणि तसे तसे त्यांना पॉईंट्स मिळत गेले. सो ठीक आहे. त्यामुळे उत्तर काय आहे त्याचं? TSUV. असं छोटं असेल तर आपल्याला त्याचं वाक्य आपल्याला वाचून 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 करता येतं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न येईल हा, तो प्रश्न स्किप करायचा. वाक्यांचा प्रश्न स्किप करायचा, पुढे जायचं आणि शेवटी जायचं आणि त्या वाक्याच्या प्रश्नाला बघायचं आहे. लक्षात ठेवा, 2 प्रश्न असणार आहेत. 2 प्रश्नांमुळे बाकीचे तुमचे 10 प्रश्न पेपरमधले जाता कामा नयेत. आता हा पॅसेज वाचायचा आहे आणि उत्तरं इथं सांगायची आहेत. रिस्ट्रिक्टेड आहे पहिल्याचं उत्तर. टू डिमिनिश. डिमिनिश म्हणजे काय? तर मिटिगेट करणं म्हणजे घालवणं ती गोष्ट. त्याच्यानंतर हाऊ डज अ पर्सन फील लेटर वेन ही कॅन नॉट कंट्रोल हिज बिंज इटिंग सो ही फील गिल्टी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? बिंज इटिंग इज अ हेल्दी हॅबिट अँड शुड बी एनकरेज सो इट इज नॉट अ गुड हॅबिट म्हणून हा अपोजिट आहे वाक्य. बिंज इटिंग इज इटिंग मोर दॅन युजल. इथपर्यंत. सो इथपर्यंत आपल्याला 8व्या टेस्ट सिरीजचं आपलं जे इंग्लिश आहे त्याचं ॲनालिसिस झालेलं आहे. थांबूया आपण इथे.